वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग. ह्या ब्लॉगमध्ये माझ्या मुलीचं बर्थडेचं डेकोरेशन, बर्थडे केक आणि बर्थडे गर्ल बर्थडेचं फुल व्हिडिओ ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. इथं चाललेले आहे बर्थडेची तयारी, म्हणजे काय स्वयंपाकाची तयारी आणि बर्थडेचं डेकोरेशन इथंच चाललेलं आहे. फुगे वगैरे इथे लावत आहे. इथं मस्तपैकी डेकोरेशन करणार आहेत, कलरफुल बलूनने करणारे आहेत. संध्याकाळच्या टाईमला म्हणजे 6-7 वाजले होते तेव्हा आम्ही बर्थडे सुरू केलो. म्हणजे फर्स्ट आमचे मम्मीने म्हणजे सासूबाईने आरती उतरवली आणि थोडंसं स्वीट खाऊन गाठले. मग नंतर बड्डेची सुरुवात झालं. इथे बड्डे केक करताना त्याने म्हणजे क्राऊन घालायचं बोलले तर मी खूप रडत होती. क्राऊन घालताना सगळेजण त्याचं ध्यान भटकवले. मग नंतर ते ध्यान भटकल्यानंतर त्याने तिकडे बघत बसल्यावर त्याचं आरती वगैरे उतरून जर ध्यानच भटक ते डोक्यावर एक क्राऊन घातलेला आहे. म्हणून नंतर सगळेजण बर्थडे पार्टी मस्तपैकी एन्जॉय केलं. मग नंतर सगळेजण आपले गिफ्ट द्यायला सुरुवात केलं. गिफ्टमध्ये काय काय आलेलं आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता केक कट करायला सुरुवात केलं की समृद्धी मग माझं केक आहे बोलत होते बड्डेच्या अगोदर. कुणाचं बड्डे आहे म्हटलं तर माझा आहे असं करून दाखवत होती. मग नंतर आज तसं नक्की ते दिवस आलाच. हा बड्डे केक सगळ्यांनाच खूपच आवडलं होतं. ह्यावरचं डॉल तर सगळी लेकरांना तर इतकं आवडलं होतं. हे डॉल मला द्या असं म्हणत होते. नंतर नक्की एक पोरगी ते डॉल घेऊनच गेली. ते डॉल घेऊन ते रोजच पण मला वाटले होते की ते खायचे नाहीत प्लास्टिकचे, पण ते रोजच पण खायचे होते. तर नंतर कळालं खायचेच होते म्हणून रोजच. इतकं सुंदर होते की ते रोजच की आर्टिफिशियल पण नाही, ओरिजिनलच वाटत होतं. ते मला वाटलं की पहिला ते ओरिजिनलच फ्लावर आहेत का म्हणून, पण ते कसं साखरीचे वगैरे होतं. ते पण मस्त होतं. ते फ्लावर तर इतकं सुंदर बनवले होते. सगळ्यांना वाटलं होतं की ते ओरिजिनलच फ्लावर आहेत म्हणून. प्रिन्सेसला काय गिफ्ट्स आलेत तुम्ही हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू शकते. मी नेक्स्ट व्हिडिओ अनबॉक्सिंग व्हिडिओ करते. मग तुम्ही समृद्धीला काय गिफ्ट्स आलेत तुम्ही नक्की त्यामध्ये बघू शकता. नक्की 2-3-4 टेडी